नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती या चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आणि कोजागिरी पौर्णिमेची माहिती आपण पाहणार आहोत. कोजागिरी पौर्णिमा या दिवशी माता महालक्ष्मीचा जन्मदिवस असतो. समुद्रमंथनाच्या वेळी महालक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाली. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असल्याने या चंद्राची प्रकाशकिरणे पृथ्वीवरील जीवसृष्टीस लाभदायक असतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात महालक्ष्मी देवी रात्रीच्या वेळी इंद्राच्या ऐरावतावर बसून आकाश मार्गातून पृथ्वीवरून कुबेराला भेटण्यात जाते. कुबेर म्हणजे कोण? तर कुबेर म्हणजे ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, जो धनसंपत्तीचा देवता आहे, त्याला भेटावयास जाते. पृथ्वीवरून जाताना महालक्ष्मी संस्कृतमध्ये को जागृती असे म्हणत पृथ्वीवर संचार करते व जो या दिवशी जागृत असेल, जागा असेल, त्याला महालक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून या दिवसाला कोजागिरी असे म्हणतात. म्हणजे कोण जागा आहे. या दिवशी महालक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून लोक रात्री जागे राहून महालक्ष्मीची पूजा करतात, महालक्ष्मीची उपासना करतात व महालक्ष्मीला दुधाचा नैवेद्य दाखवतात व प्रार्थना करतात. हे महालक्ष्मी, तू जशी कुबेराला प्रसन्न झाली तशी आम्हाला सुद्धा प्रसन्न हो. यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होते व भक्ताला आशीर्वाद देते. तर मित्रांनो, ही कोजागिरीची माहिती कशी वाटली हे जरूर सांगा. तसेच महालक्ष्मी जशी कुबेराला प्रसन्न झाली तशीच ती आम्हाला हो, अशी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा जरूर सांगा, कमेंट करा व हे चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.